नमस्कार मुलांनो, इयत्ता दुसरीचा मराठीचा 6वा धडा बघणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये मी हा 5वा धडा हे ससा कासव याची गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे, ते तुम्ही बघायचे. आता हा 6वा धडा आहे आपले घर. आता इथे दिसतं आहे की ह्या मुलांनी आपल्या घरातल्या वस्तू अस्ताव्यस्त टाकलेल्या. अस्ताव्यस्त म्हणजे इकडे तिकडे पसरवून टाकलं आहे, सगळं कचरा केला आहे. आता या बाबतीत मुलांना आई काय सांगते ते आपण या आईचा आणि मुलांचा संवाद ऐकूया. संवाद म्हणजे गप्पा. आई काय म्हणते मुलांना, अरे सूरज, आज तुला सुट्टी आहे, चल मला घर स्वच्छ करायला मदत कर. मग सूरज काय म्हणतो, मी का करू, नेहाला मदत करायला सांग ना. हे वाचल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की तुम्हीसुद्धा तुमची ताई किंवा तुमचा दादा असेल तर तुम्हाला जेव्हा आई एखादं सांगते, बाळा जरा समोरच्या दुकानातून साखर आण किंवा मला शॅम्पू आणून दे, मग तुम्ही म्हणता ना, मी कशाला, मी नाही, मला कंटाळा आला, तर ताईला सांग. किंवा जर छोट्या मुलीला सांगितलं, ती सांगते मी कशाला आणू, दादाला सांग. असं हे होतंच. जरी तुम्ही नाही म्हणत असाल तरी ती होतंच असं. मग नेहा म्हणते, आई आज तर तुला सूरजच मदत करेल. बघा, ती नेहा पण अशीच म्हणते, आई नाही, आज आपण सगळ्यांनी मिळून घराची स्वच्छता करूया. बघा, आई पण किती चांगली आहे की एकालाच सांगायला नको. एकाला सांगितलं तो म्हणणार तिला सांग, तिला सांगितलं तो म्हणेल त्याला सांग. मग अशी दोघांमध्ये वाद होणार. म्हणून आईने काय सांगितलं, दोघांनी मदत मला करायची आहे. सूरज म्हणाला, घराची स्वच्छता करून मला काय फायदा होणार आहे. म्हणजे ही जी मुलं असतात हे नेहमी फायदाच बघत असतात. जर मी मदत केली, तू मला काय देणार, मी करतो, मला काहीतरी पाहिजे, अशी मुलं म्हणणारी असतात आणि तुम्ही देखील तसेच आहात. आई म्हणते, अरे घराची स्वच्छता करताना शरीराचा व्यायाम होतो. घर स्वच्छ असले की मनही प्रसन्न राहतं. आईने घराची स्वच्छतेचं कारण काय सांगितलं की घर स्वच्छ केल्याने आपल्या शरीराचा व्यायाम होतो. म्हणजे वर खाली करणार, आपण वस्तू वर ठेवणार, कचरा काढणार. हे खाली असेल वस्तू तर आपण वरती ठेवणार, वरची असेल तर खाली ठेवणार. म्हणजे एक प्रकारे आपलं उठ बड असं शरीराची हालचाल होणार. म्हणजे नेमका व्यायाम होतो. आणि घर स्वच्छ असलं की मनही प्रसन्न राहतं. आणि घर स्वच्छ झाल्यावर आपण काय म्हणतो, हा अरे वा किती छान घर दिसतंय. म्हणजे एक प्रकारचं आनंद मिळतो आपल्या. सूरज म्हणाला, चालेल, तू मला घराची स्वच्छता कशी करायची ते सांग. आता हे समजल्यानंतर तो पण खुश झाला की चला बाबा, आपण आपल्या घराची स्वच्छता करायला हवी. आई म्हणाली, घराची स्वच्छता करताना स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे बरं का. त्यासाठी चेहऱ्यावर कापड किंवा रुमाल बांधून घरातील धूळ आणि कचरा साफ करावा. आता रस्त्यावर तुम्ही जेव्हा शाळेत जाता किंवा कचरा काढणारे किंवा सकाळी सकाळी तुम्ही जर शाळेत जात असता, कचरा काढणारे जे असतात झाडूवाले, ते बघा तोंडाला रुमाल का बांधतात, कारण ती धूळ उडते आणि ती धूळ आपल्या नाकात जाऊन आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून घरीसुद्धा साफसफाई करताना आपले जे मोठे व्यक्ती आहेत, आई वडील किंवा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण, हे काय करतात, तोंडाला रुमाल बांधतात पूर्ण नाकासहित. म्हणजे आपल्या नाकामध्ये धूळ जात नाही. म्हणून आईनी पण काय सांगितलं की आपल्या तोंडावर रुमाल बांधायचं, जेणेकरून आपला धूळ किंवा कचरा आपल्या नाकामध्ये किंवा तोंडामध्ये जाणार नाही. सूरज म्हणाला, चालेल, मी तुला घराची स्वच्छता करण्यासाठी मदत करतो. नेहा म्हणाली, हो आई, मी आणि सूरज मिळून तुला मदत करतो. सूरज म्हणाला म्हणून नेहा पण तयार झाली की मी पण तुला मदत करणार. मुलं शहाणी आहेत तुमच्यासारखी. आई म्हणाली, शाब्बास मुलांनो, चला आपण सगळे मिळून आपलं घर स्वच्छ करूया. म्हणजे आईला मदत केल्यामुळे सगळं घर लवकर स्वच्छ होणार होतं. म्हणून मुलांनी आपल्या आईची मदत करायचं ठरवलं आहे. असं तुम्हीसुद्धा कधीतरी आईला मदत करा किंवा कधीतरी तुमच्या शाळेचा वर्ग, कधीतरी आपला वर्ग सजवायचा आहे
काहीतरी तुमच्या वर्गामध्ये काहीतरी फंक्शन आहे तर तुम्ही देखील तुमच्या वर्गाची स्वच्छता करून सजावट करू शकता. ठीक आहे, पण ते एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून ती करायची असेल तर मराठीमध्ये एक म्हण आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. म्हणजे आपण एकमेकांनी मदत केली तर आपलं काम लवकरही होतं आणि छान देखील होतं. आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करा. काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. यापुढे इतर धड्यांचे व्हिडिओही टाकणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. थँक्यू.